नमस्कार मित्रांनो, आपण आहे इंडियन ऑइल पेट्रोल पंप राणी उंचगाव या ठिकाणी. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता पेट्रोल नेण्यासाठी लोक अशा लांब रांगा धरून आपल्या कॅन्डीचे नंबर लावलेले या ठिकाणी बघून घेऊ शकता आपण. लांब रांग आहे आणि वाहनाच्या जर रांगा बघितल्या, जे 4 व्हीलर 2 व्हीलर आहेत त्यांच्या जो आंबट रोड आहे, आंबट रोड त्या लांब रांग आहे बघा. कारखान्याच्या ऑफिसच्या समोर इतक्या लांब रांग आहे मित्रांनो बघा. JCB, ट्रॅक्टर, 4 व्हीलर असे किराणा बरेचसे रांगेत इथं या ठिकाणी उभा आहे. आणि कॅन्डीचं बी मोजता येणार नाही इतक्या मित्रांनो, बघून घेऊ शकता कॅन्डीचा नंबर. तरी पण बरेचसे कॅन्डी मोटरसायकलला याला गुंतलेले सगळे जे वाहन आहे या ठिकाणी नंबरला आहे बघून घेऊ शकता. बोरची गाडी किती टाइम झाले आलेले? किती दिवस झाले इथं? 3 दिवस झाले. किती कॅन्डी तुमच्या इथं? 2 ट्रॅक्टर आहे का? शेतकरी का? शेतकरी याला तरी डिझेल भेटत नाही. तर या ठिकाणी गोंधळ व्हायचं कारण हे जे की या ठिकाणी गदारोळ जास्त चाललेलं आहे, भांडणं. त्याच्यामुळं हे भांडणं चालू आहे या ठिकाणी. बघू घेऊ शकता पंपाचं नवजल ही पाहिलं 1 नंबर आहे. गाड्या या ठिकाणी भरपूर आहे. कितना टाइम हुआ यार? 2 बजे से रात को 2 बजे आए इधर तुम? इधर कल 11 बजे से आ जाएगा। रात को भी नहीं मिला, अभी नहीं मिला। देखो हार्वेस्टर है तुम्हारा? हार्वेस्टर नंबर लगा, क्या नहीं था, तेल खत्म हो गया। तेल उन्होंने नंबर लगाया, इनका नंबर आने के बाद पैसे दे दिए, पैसे दिए क्या? फोन पे मारे, लेकिन इनके जो पेट्रोल का नंबर लगा लेकिन पेट्रोल खत्म हो. हे बघा या ठिकाणी किरण बोरच्या गाड्या, ट्रॅक्टर, JCB भरपूर गर्दी झालेली. या ठिकाणचा नजारा आहे मित्रांनो. मोटरसायकलला असंख्य मोटरसायकल या ठिकाणी बघू शकता. काय आपण यांच्याशी बात करू. तर मित्रांनो भरपूर असंख्य अशा गाड्या या ठिकाणी, पण इथं काही पेट्रोल द्यायला नाही. हे आहे इंडियन ऑइल राणी उंचगाव या ठिकाणचा पेट्रोल पंप आहे मित्रांनो. या ठिकाणी अशी मीटिंग चालू आहे यांची. तर मित्रांनो यांच्याशी बोलणं करून आत्ताच हे सुरळीत चालू केलेलं आहे पेट्रोल पंप. म्हणजे यांचं म्हणणं आहे काही ठिकाणी हे बघा शकता ड्रामा आणलेले या ठिकाणी. बघा आता हे काय डिझेल न्यायची काही हे असते ना, 4 कॅन्डी 1 ड्रम. तर मित्रांनो त्यांचं म्हणणं आहे की सुरळीत तुम्ही काय करा, 35 लिटर म्हणजे 3,500चं डिझेल नेऊ शकता. पण बऱ्याचशा लोकांनी अशा भरपूर मोठाले टाक्या 200 लिटर 500 लिटरच्या टाक्या आणल्या, त्याच्यामुळे त्यांनी कमी घ्या असं म्हणलेलं. तर त्यांच्याशी बोलणं करून आता सुरळीत पेट्रोल पंप चालू झालेला आहे. हे बघा पंप चालू झालेला आहे ठिकाणी.
अय किती दिवस झाले इथं आले? 3 दिवस झाले. नाद 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 केला पण वाया गेला. असं झालं मित्रांनो, डिझेल वाचून गेला. आता इलेक्ट्रॉनिक ट्रॅक्टर घ्या तुम्ही. आता डायरेक्ट आम्ही रेस्टॉरंट इलेक्ट्रॉनिक हा डायरेक्ट त्याने तुझं कॅन घेऊन जातो. वाव. या ठिकाणी भरपूर अशी गर्दी. आता नेमकंच हे सुरळीत झालेलं आहे. पेट्रोल पंप चालू झालेला आहे, म्हणजे पेट्रोल टाकणं चालू केलेलं आहे. या ठिकाणी मित्रांनो थोड्या वेळाने सुलनामा करून पंप चालू करण्याची मागणी. तर या ठिकाणी बरेचशा लोकांनी असे जास्त आणल्यामुळं त्या पंपवाल्याचं म्हणणं आहे तुम्ही हिशोबाने घ्या, असे 200-500 लिटर नेऊ नका. मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट